मंद्रुप येथे शेततळ्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू. मुलांचा मृतदेह पाहून नाईकनगर तांडा हळहळला. मंद्रुप येथील नाईकनगर तांड्यावरील 12 व 13 वर्षाच्या 2 शाळकरी मुलांचा आज रविवारी दुपारी शेततळ्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या मुलांचा मृतदेह पाहून नाईकनगर तांडा हळहळला. समर्थ मोहन चव्हाण वय 13 व ओंकार रमेश चव्हाण वय 12 दोघेही राहणार नाईकनगर मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. मंद्रुप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की मंद्रुप वांगी रस्त्यावर नाईकनगरच्या पुढे मोहन थावरू चव्हाण यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील शेततळ्यात पोहण्याकरिता दुपारी समर्थ चव्हाण ओंकार चव्हाण गेले होते. सायंकाळी 6 वाजले तरी दोन्ही मुले घरी परत न आल्याने शालनबाई थावरू चव्हाण व शिवाजी चव्हाण हे मुलांच्या शोधासाठी गेले. शेततळ्यावर जाऊन पाहिले असता दोन्ही मुले पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. लगेच नाईकनगर तांड्यावरील काही लोकांना बोलून पाण्यातून बाहेर काढले. खासगी वाहनातून उपचाराकरता बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच मंद्रुपचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी हे ग्रामीण रुग्णालय आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांचे शवविच्छेदन केले. रात्री उशिरा दोन्ही मुलांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात नाईकनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची शिवाजी बाळासाहेब चव्हाण राहणार नाईकनगर तांडा मंद्रुप यांनी पोलिसात खबर दिली आहे. कष्टकरी कुटुंबातील 2ही मुले गेली. समर्थ उर्फ साहिल चव्हाण हा महात्मा फुले विद्यालय 8वी मध्ये शिकत होता. तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता तर 2 बहिणी आहेत. ओंकार चव्हाण 6वी हा लोकसेवा विद्या मंदिर या शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिकत होता. त्याच्यापेक्षा आई वडील व 2 भाऊ असा परिवार आहे. 2ही चव्हाण कुटुंब हे कष्टकरी आहेत. 2ही चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण नाईकनगर मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 2ही मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामीण रुग्णालयामध्ये नाईकनगर व सेवालाल नगर मधील बंजारा समाजाच्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. उन्हाच्या तडाख्याने पोहण्यास गेली. आज रविवारी उच्चांकी 44° तापमान होते. उन्हाचा कडाका व झळा घराबाहेर पडू देत नव्हत्या. अशा तळपत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत होती. त्यामुळे ही 2ही मुले शेततळ्यात पोहण्यासाठी गेली आणि दुर्दैवी घटना घडली. गेल्या 12 एप्रिलला 2 बहीण भावाचा मृत्यू. गेल्या महिन्यात 12 एप्रिल रोजी कारकल हद्दीतील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आजची दुसरी घटना घडली. अशा घडलेल्या घटना पाहता शेततळ्यांची सुरक्षितता तपासली पाहिजे. पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 95 610 36 596. महाराष्ट्र सुखदेव न्यूज. संपादक गुरुदादा गायकवाड. पाहत रहा फक्त महाराष्ट्र सुखदेव न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.